गप्रे अथर्व, काय त्रास देतोय? मी चहा टाकते, तू घेणारस का? हो म्हणजे काय? अथर्व मी कॉफी करते, तुला हवी आहे? एक काम करा, मला लिंबू पाणी द्या. माणसाने सकाळी सकाळी लिंबू पाणी प्यावं. संसार वाचवण्यासाठी ते चांगलं असतं. युतीत पण नको, आघाडीत पण नको. माणसाने कसं तटस्थ राहावं. अरे वा, सकाळी सकाळी एक कप टी मिळाला. गुड मॉर्निंग जोशी काका. अरे बापरे, हा कप टी आला. चला गुड मॉर्निंग, येतो मी. अहो थांबा थांबा, कुठे निघालात? काय ना, ती नेते मंडळी जशी सारखे सारखे आश्वासनं देतात ना, तसंच तू सुद्धा मला सारखा सारखा तोच तोडणं मारत असतोस ना, तो ऐकायचा नाहीये मला. चला. अहो गंमत असते ती. गंमत काय फक्त त्यांनीच करायची का? गंमत म्हणे. काय पिताय? अरे ह्याच्यातनं माणूस चहाच पितो ना. या वर्षीचं मत जगतापांना दिसतंय. नाही का? कब्बशी चहा पिताय. अरे माणसा, चहा ह्याच्यातनंच मिळणार ना आता. का त्या काळ्यांना सपोर्ट करतो मी म्हणून तव्यातनं चहा पिऊ? नशीब तुम्हाला चहा मिळाला तरी. म्हणजे काय, आमच्या घरात मी एकटा चहा पितो. बरोबर आहे, सत्ता ही एक हातीच हवी. कुठे कुठे ए, अरे ए, ए. आला होता प्रचाराला, केला त्याचा उपचार. अरे सुदामे, येऊ का? अरे मोहन काळे, या या या. म्हटलं सुदाम्यांना भेटायला मोहनराव आलेत. खूप दिवसांनी भेट झाली आपली. 5 वर्षांपूर्वी प्रचाराला आला होतास, त्यानंतर आजच. हो ना रे, भेटच होत नाही. कामच तेवढे असतात ना. काम करतोस तू? अरे बाबा, करावे लागतात काम. बरोबर आहे, घराचं आर्किटेक्चरचं काम, गाडीच्या मेंटेनन्सचं काम. आता म्हणे मुळशीत फार्म हाऊस बांधतोयस. बायकोची हाऊस. भावाला लंडनला पाठवलंस ते? ती काळाची गरज. भाऊ हुशार निघाला रे. बरोबर आहे, भावाला पण व्यवस्थित कळलं की आपला भाऊ कुठे डोनेशन भरू शकतो ते. पाणी पाजू का? चालेल ना. रुचा जरा पाणी आण. अरे वा, डायरेक्ट शरबतच आणलं का? अरे नळाचं पाणी सध्या असंच येतंय. 4 दिवस झाले पाणी येत नव्हतं, आता येतंय तरी. बरं, सोन्या जरा पाणी दे रे. तुम्ही चहा घेणार का? नको, त्यापेक्षा कॉफी चालेल, फक्त दुधातली. ठीक आहे, माईंना सांगते. हा, काकू पण आहेत का घरात? काकू. अरे मोहन, 5 वर्षात किती बदललास. अंगठी, चेन, घड्याळ. अहो काय करणार काकू, लूक येतो माझा. अच्छा, बर मी कॉफी ठेवते. अरे सोन्या, आपलं ते हे दे रे. हे म्हणजे काय? वचननामा. अरे कशाला, 5 वर्षांपूर्वीचा आहे ना. अरे हा पण तोच आहे, फक्त कव्हर चेंज केलाय, फोटो अपडेट केलाय बघ. वाचननामा? वचननामा असतं रे ते. अरे पण तुम्ही त्याचं वाचन करणार ना. हे मला नसतं सुचला. वाचननामा 2019, ते तरी बदलायचं रे, वर्ष तरी बदलायचं. नजर चुकीने. नजर चुकीने बरीच कामं पण राहिली आहेत. काय बोलतोस खरं? बघ ना, 24 तास घरात पाणी. हो, मग मागच्या पावसाळ्यात नव्हतं का तुझ्या घरात 24 तास पाणी? चांगलं 4 फूट पाणी होतं. तूच आलेलास मदत मागायला. अच्छा, अशी स्कीम होती का ती? हो मग. आमच्याकडे पाणी येत नाही, पण तुझे टँकर मात्र येतात अगदी नियमित. तुमचा धंदा चालावा म्हणून पाणी येत नाही का? हो वहिनी, योगायोग. बरोबर आहे, योगायोग योगायोग. तर यावेळेस आमची निशाणी लक्षात ठेवा. तवा. लाडूसाठी लागतोय रवा, लक्षात ठेवा आमचा तवा. अरे आमचा तवा नाही रे, निशाणी तवा. सॉरी, जगण्यासाठी लागती हवा, आमची निशाणी आहे तवा. उमेदवार आम्हाला हवा नवा, नको तवा नको तवा. हे पण बरोबर आहे. अरे आता नवीन कशाला? अरे पण आता बाकीच्यांना संधी नको का? हे बघ, माझं झालंय, मग मी आता काम करेन ना. माणसाचं काय, सिक्युरिटी पाहिजे. ते आता झाली ना, मग आता जनहितात काम करणार. तू नक्की कशाचं समर्थन करतोयस आणि कसला प्रचार करतोयस? चौकात इतके मोठमोठे फ्लेक्स लावून ठेवलेत, काम काय करतोस तू? नुसते पैसे खातो. हा, अरे आपण दोघं एका वाड्यात राहायचो. मी आमाप कष्ट करून थोडेफार पैसे कमवतो आणि तुझी आपली शोबाजी चालूच आहे. सुदामे, नाही काय ना, आता जरा बोलतोच. मला सांग, सरकार काम करत नाही म्हणजे नेमकं काय नाही करत? 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. त्यावेळेस एखाद्याला पैसे जरी पाठवायचे म्हटलं ना, तरी 3 दिवस लागायचे.
आता काही सेकंदच सगळी कामं होतात. कशामुळे? तू टेक्नॉलॉजी आणि काम एकत्र आणू नकोस. हो, आधी बँक तयार केली गेली, मग त्याच्या शाखा उघडल्या, मग त्या शाखा एकमेकांना लिंक केल्या, मग कॉम्प्युटर आले, मग चेक सुरू झाले, मग बँक ट्रान्सफर सुरू झाले, मग ATM उभे राहिले. आधी फोन आले, मग PCO आले, मग हातातले फोन आले, मग त्यात नेट आलं, त्याचं नेटवर्क झालं, मोबाईलमध्ये ॲप आले, त्याला बँक लिंक झाल्या, आणि आता तू तुझ्या फोनवरनं कोणालाही कधीही कितीही पैसे पाठवू शकतोस. हे सगळं उभं करण्यात आलं. मला सांग, तू मुंबईला 3 तासात कसं जातोस रे? हायवे उभे करण्यात आले, मेट्रो बांधावी लागली. मेट्रो बांधताना ट्रॅफिक झाले की सगळे बोलतात, पण ती सुरू झाली. कमी पैशामध्ये एसीचा प्रवास करता आला की कौतुक करता का? अरे पण हे कामच आहे ना. सोपं वाटतंय? नाले सफाई झाले नाही म्हणून बोंबा मारता, उतरता का त्या नाल्यात? अरे पण याच्यासाठी माणसं आहेत ना. करेक्ट, माणसं असतात, पण हे निर्मल्य भिरकवताना लक्षात येतं का? शुद्ध पाणी यायला पाहिजे, देतो ना. अरे मग कमी वापरा ना. एकदा घरात एक फिल्टर घे, असं तर त्याच्यात पाणी स्वच्छ करायचं आणि ओतायचं, असं करत बस. बघ किती दिवसात फिल्टर खराब होतोय ते, मग कळेल. आणि हो, केले पैसे गोळा, लावले बॅनर. मला सांग, आपल्या वॉर्डमध्ये आता किती उमेदवार आहेत? 12. 28. त्याच्यातले ना 10 जणांची नावं सांग मला. नाही. घेता तुम्ही माहिती? मग लोकांना कळणार कसं की मी निवडणुकीला उभा आहे? ते लोक मत देणार कसे? मग हे वचननामे कशाला देता? इच्छा असते ती काहीतरी करून दाखवायची. कधी प्रशासन डिले करतं, कधी नागरिक विरोध करतात. काम करायचं कसं? हे बघ, तुला हवं त्याला वोट दे, पण आयुष्यात परत हा प्रश्न विचारू नको की सरकार काय करतं. प्रत्येक सरकार आपल्या आपल्या परीने काम करत असतं. वाद विचारात असतात, विकास कामात नसतात. आपल्या आजूबाजूचे 100 लोक म्हणजे आपला समाज असं नसतं. सोसायटीमध्ये एक निर्णय घेताना तुमचा एकमेकांसोबत पटत नाही. वॉर्डात 71 सोसायटी आहेत. मित्र म्हणून सांगतोय, हे प्रत्येकाला सांगता येत नाही. नको तू वोट, काही हरकत नाही. बॉस पेढे. मतदाराला म्हणून नाही, मित्राला म्हणून देतोय. थँक्यू. येतो. कोणाचं पोस्टर लावताय काका? आपल्या भाऊंचं. कसे आहेत भाऊ? छान. माझ्या मुलाला काम लावून दिलं. दिवसाचे 500 रुपये सुद्धा देतात. 20 दिवस जरी काम केलं तरी 10,000 रुपये झाले भाऊ. वर 2 टाइम बिर्याणी सुद्धा. रक्तदान, अन्नदान असं वर्षभर काम चालूच असतं. चांगले दिसतात भाऊ. काका, भाऊने आपला पक्ष बदलला. आता तवा नाही, काटाच आमच्या आहे. हे लावा. लावतो लावतो. लावतो आम्ही सगळ्यांच्या वाटा, चिन्ह आहे आमचं काटा. आता यांनी पक्ष बदलला तरी तुम्ही यांच्यासोबत असे ना? आपल्याला तवा किंवा काटाच आमच्या काम देत नाही, भाऊ काम देतात. तेव्हा भाऊ म्हणतील तसं. बरोबर आहे.